दर्शको नमस्कार. हॅलो सह्याद्री आपल्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मित्रो, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला कविवर्य भा. तांबे यांच्या 2 ओळी प्रकर्षानं आठवत आहेत. त्या ओळी अशा आहेत: घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, बघ जरा तरी. या कवितांमध्ये, या ओळींमध्ये भा. तांबे आपल्या मनाला समजवत आहेत, खिन्न मनाला सांगतायत की कितीही विपरीत परिस्थिती तुझ्या आजूबाजूला असू दे, त्या वाईट परिस्थितीचा काळा अभिन्न अंधार तुझ्या आजूबाजूला असू दे, तरी पण ज्याप्रमाणे काळोख्या रात्रीमध्ये शुक्रतारा स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन लकाकत असतो, चकाकत असतो, तसा तू चकाक, लकाक आणि स्वतःचं व्यक्तिमत्व उजळून टाक. अगदी याच ओळी सार्थ करणारे 2 अतिथी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे. खरं तर हे दोघेही जन्मांध आहेत, दिव्यांग आहेत, पण हा सगळा काळा अभिन्न अंधार त्यांच्या जीवनात पसरला असला तरी सामान्य माणसाला लाजवेल इतकी यशाची शिखरं या दोघांनीही पादाक्रांत केली आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा हा सगळा जो विस्मयकारी प्रवास आहे, प्रेरणादायी प्रवास आहे, तो आपण उलगडणार आहोत. त्यांची ओळख मी आपल्याला प्रारंभी करून देतो. माझ्या बाजूला बसलेले आहेत ते श्रीयुत राजेश आसुदानी. राजेश आसुदानी हे नागपूरच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इथे असिस्टंट जनरल मॅनेजर या पदावर कार्यरत आहे आणि त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्याचप्रमाणे त्यांचे ज्येष्ठ बंधू त्यांच्या बाजूला बसलेले डॉक्टर विनोद आसुदानी. डॉक्टर विनोद आसुदानी हे रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथे मानव्यशास्त्र विभागामध्ये असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. डॉक्टर विनोद आसुदानी यांच्या एका साहित्य कृतीला 2023 साली साहित्य अकादमीचं पुरस्कार प्राप्त झालेला आहे. या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये अनेक गुण आहेत, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आहेत. तेच पैलू आपण आजच्या या मुलाखतीतून आपण उलगडणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचं म्हणूनच आपण शीर्षक ठेवलेलं आहे अंधाराची प्रकाश किरणं. तेव्हा कार्यक्रमात आपलं दोघांचं पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार विवेकजी. नमस्कार. नमस्कार. विनोदजी, माझा पहिला प्रश्न असा तुम्हाला आहे की तुमचा हा खरोखरच आजपर्यंतचा जो प्रवास आहे तो खूप अचंबित करणारा आहे, विस्मयकारी आहे. याची पाळंमुळं नक्कीच तुमच्या कुटुंबातूनच रुजलेली असतील. तर तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी आमच्या प्रेक्षकांना आधी सांगा. भारताची जेव्हा फाळणी झाली 1947 मध्ये, तेव्हा सगळ्या हिंदू लोकांना तिथून काढण्यात आला, म्हणजे पाकिस्तानवरून काढण्यात आला. तर आमचे जे वडील होते, आजोबा होते, ते सिंध प्रांतात राहायचे आणि नवाबशाह या जिल्ह्यामध्ये ते राहायचे. आणि 47 नंतर त्यांना भारतात यावं लागलं. आणि माझे वडील तेव्हा लहान होते, 16-17 वर्षाचे. ते भारतात आले आणि नागपूर इथे स्थायिक झाले. आणि नंतर माझे वडील हरदयाल आसुदाणी आणि आई लक्ष्मी आसुदाणी यांना 8 संताने, म्हणजे आम्ही 8 भावंड आहोत. आणि त्या 8 भावंडापैकी 5, 2 बहिणी आणि 3 भाऊ, आम्ही जन्मापासूनच अंध आहोत. तर हा एक मोठा प्रश्न आईवडिलांसमोर होता की अशा प्रकारच्या मुलांना कसं आपण ट्रीट करायचं, कसं त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करायचं. मला सांगायचं आहे की आईवडिलांनी आम्हाला अशा प्रकारचं ट्रीटमेंट दिलं. कधीही आम्हाला असा न्यूनगंड वाटला नाही
की मला दिसत नाही, की मी दुसऱ्यांपेक्षा कमी आहे. आणि लहानपणापासून मला म्हणजे पतंग उडवण्याचा शौक होता, हा ना, भोवरा फिरवण्याचा शौक होता, हा ना, बायसिकल चालवण्याचा शौक होता. तर वडिलांनी असं कधी म्हटलं नाही की तू कसं करशील, तुला पतंग दिसत नाही, हा ना, आकाशात जातो ते दिसत नाही तुला, तरी ते माझ्या हातात द्यायचे, माझ्याबरोबर उभे राहायचे आणि तू पतंग उडव पण तुला छान वाटेल, हा ना. तर तो जो कॉन्फिडन्स, आत्मविश्वास माझ्या मनात निर्माण झाला की मी आय कॅन डू एनिथिंग. आणि मग पुढच्या जीवनात तो आत्मविश्वास नेहमीच माझ्या पाठीशी राहिलेला आहे. जो काही मी करतो म्हणजे वडिलांचे शब्द माझ्या कानात येतात की तू सगळं काही करू शकतो, न्यूनगंड बाळगायचा नाही. खूपच महत्त्वाचा हा कानमंत्र दिला त्यांनी असं आपण म्हणूया तुमच्या पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी. राजेशजी, तुमचं बालपण कुठे आणि कसं गेलं? माझं बालपण तिथेच गेलं. 1976 सालीचा जन्म आहे माझा आणि मी सर्वात लहान आहे. म्हणजे 5 जी जन्मांध भावंड आहेत त्यांच्यात आणि 8पैकी सगळ्यात लहान माझी जुडवा बहीण आहे, तिला दिसतं. तर विनोदजी माझ्यापेक्षा मोठे आहेत 7 वर्षांनी. तर आम्हाला म्हणजे मला लहानपणापासून त्यांचं सानिध्य आणि मार्गदर्शन सगळ्यांचंच लाभलं. आणि जसं आता विनोदजींनी सांगितलं तर आम्ही 8ही भावंड अख्या जॉईंट फॅमिलीमध्ये इथे नागपूरलाच जरीपटक्याला राहायचो. कच्चं घर होतं, झोपडी होती, परंतु तिथे जो स्नेह आणि हा जो कॉन्फिडन्स आहे, आत्मविश्वास आहे, तो आमचा दिवसेंदिवस वाढत गेला. आणि लहानपणी मला आठवतं की मी जेव्हा शाळेत जायचो, मी सामान्य वयात 6 वर्षाचा असताना गेलो शाळेत. आणि माझ्या शाळेत आधीच घनश्याम आणि विनोद माझी मोठी भावंड होतीच. तर त्यामुळे एक जग निश्चित झालं होतं माझं की आपण काय करू शकतो, काय नाही. जसं आता तुम्ही सांगितलं, त्यांनी सांगितलं पतंग उडवणं, सायकल चालवणं, मी ते केलं नाही. कारण की माझ्यासाठी इट वॉज डिसाइडेड की आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. पण हो, मला आठवतं सायकलीवर विनोदजी मला एक वेळा नेत होते आणि आम्ही पडलो. आणि तो निशाण आताही आहे माझ्या याच्यावर. म्हणजे ते असं झालं की मला लहानपणी थोडंसं दिसायचं, थोडंसं म्हणजे 20% म्हणा. आणि म्हणजे जसं बहार म्हणजे अंधारात काहीच दिसायचं नाही, आणि बहार जेव्हा आपण पडलो तर त्या उन्हात मला दिसायचं. आणि म्हणजे मी बायसायकल शिकलो, मग ते शौक होतं की बायसायकल बाहेर काढायची. आणि राजेश लहान होता, मग बस बायसायकलीवर, हा ना, सायकलीवर बस, मला तुला चक्करसाठी घेऊन जातो. आणि सायकलीवरून जरी आम्ही पडलो, पण आयुष्यात मात्र विनोदजींनी मला उचलून धरलं. आणि लहानपणीच्या 1-2 गोष्टी अजून आठवतात मला. आणि त्याच्या आधी राजेशजींनी सांगितलं की आम्ही एक लहानशा झोपडीत राहायचो. बिलकुल. म्हणजे जे कबिलूची झोपडी असते ना, तिथे राहायचो. तर पाऊस आला तर पाऊस एकदम खोलीत. तर नंतर ही जी अनुभूती होती लहानपणाची त्या झोपडीमध्ये राहण्याची, ती कुठेतरी माझ्या गझलच्या शेरमध्ये अभिव्यक्त झालेली आहे. तर तो मी एक शेर ते सांगणार आहे की सारी रात सितारे गिनना कितना मुश्किल है, तन्हा तन्हा रोते रहना कितना मुश्किल है, आंधी तूफान बारिश मेरे घर के मेहमान हैं, आंधी तूफान बारिश मेरे घर के मेहमान हैं, बिन छप्पर के घर में रहना कितना मुश्किल है. तर अशा प्रकारे आम्ही राहायचो, जगायचो. आणि मी पतंग वगैरे उडवलं नाही, पण मी हट्ट केला बकरीसाठी. 3 वर्ष बकरी पाळली. अशा प्रकारचे हट्ट आम्ही केले. आणि शाळेत असताना मला इतरांपेक्षा थोडंसं वेगळं बालपण तुम्ही अनुभवलं म्हणून मला वाटतं प्रत्येक मुलाने मुलीने बकरीसाठी हट्ट करायलाच हवा, आताही करायलाच हवा. का नाही करत मला नाही समजत. तर म्हणजे ह्या प्राण्यांच्या प्रती त्याची राजेशची आपुलकी आणि जो प्रेम आहे, तर आजच्या जगात प्राण्यांना जर आपण असं प्रेम दिलं तर हा पर्यावरणाचा प्रश्न निश्चित सुटेल. बिलकुल. आणि मी तर माझ्या मुलाला, आता सजग माझा मुलगा आहे, त्याला मी प्राणी म्हणूनच हाक मारतो. कारण की मनुष्य काय आहे, सजग प्राणी आहे ना शेवटी. तर त्याचं नाव आहे सजग, तर सजग प्राणी झाला. त्याच्यानंतर मला आठवतं मी 4थीत होतो. सुरुवातीला अभ्यासाची अशी काही गोडी नव्हती मला, म्हणजे हळूहळू लागली. माझा आता तोच प्रश्न होता की तुम्हाला शिक्षणाची प्रेरणा कशी मिळाली एकंदरीत, तर शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला? पहिले मी सांगू की विनोद? नाही, राजेश सांग. मी पहिले जसं सांगितलं, घनश्याम आणि विनोद हे शाळेत होते, माझ्यापेक्षा 4 वर्ष पुढे होते ते. तर त्यांनी मला नॉर्मल वयात शाळेत धाडलं असं म्हणायला पाहिजे, 6 वर्षाचं असताना. नाही तर मग दृष्टीहीनांचं असं असतं की वय थोडं वाढून जाते, जोपर्यंत माहीत पडेल की शाळा आहे तिथे जायला. अंधविद्यालय, नागपूर अंधविद्यालय आहे, तिथे आम्ही गेलो.
तर सुरुवातीला मी जसं सांगितलं, माझा काही विशेष असा ओढ नव्हती शिक्षणाकडे. हळूहळू ते होत गेलं. बकरीमध्ये जास्त लक्ष होतं माझं सुरुवातीला, आणि विषय तसे होते, खुर्ची विणकाम वगैरे मला आवडत नव्हते. चौथीत असताना मला 0 भेटलं होतं एका विषयात. घटक चाचणी होते ना जी आपली, तर तेव्हा ताईंनी, आम्ही ताई म्हणत होतो मॅडमला तिथे, तर त्यांनी पूर्ण शाळेभर मला माझी बदनामी समजा केली की याची भावंडं एवढी हुशार आहेत आणि याला काही कळत नाही, म्हणून 0 असं भेटलं. आणि 0पासून जो माझा प्रवास सुरू झाला, 5वीत आल्यावर इंग्रजी विषय आला आणि ते विणकाम वगैरे विषय संपले, तर मला अभ्यासात गोडी निर्माण झाली. आणि मग माझ्यापुढे एक आव्हानही उभं राहिलं, कारण आता सांगतील विनोदजी, ते पहिले अंध विद्यार्थी होते घनश्याम आणि विनोद भाऊ, जे गुणवत्ता यादीत झळकले 10वीच्या मग 12वीच्या. तर माझ्यापुढे एक आव्हान उभं राहिलं की आय शुड बेटर देम. आणि 7वीत असताना एक हेही लावली होती, त्यांनी आव्हान दिलं होतं मला की 90% होते त्यांच्या 7वीत, तर त्याच्यापेक्षा पुढे तू जाऊ शकशील, आणि मी एका मार्काने पुढे गेलो. तर अशा प्रकारे हा शिक्षणाचा प्रवास सुरू झाला. विनोदजी, तुमच्या बाबतीत काय घडलं? तसंच होतं की पहिल्या आणि दुसऱ्या इयत्तेत खूप कमी मार्क भेटले. आणि जसं अंध विद्यालयामध्ये वेगळे वेगळे विषय असतात, म्हणजे हे इतिहास, भूगोल, भाषा, गणित असताच, त्याचा एक संगीत विषय होता. आणि मला तबला देण्यात आला, आणि त्या तबला मला काही जमेना. पूर्ण वर्षभर प्रयत्न केला तरी 10 दिन प्रॉपरली मला ते तबल्यावर वाजवता येस ना. तर सरांनी मग 50पैकी 8 मार्क दिले. आता बाकी सगळ्या विषयांत मी पास होतो. आता कसं करायचं? मग एक टर्म असते मराठीमध्ये, वर पास म्हणून, प्रमोटेड टू द नेक्स्ट क्लास. तर म्हणजे दुसऱ्या इयत्तेत मी वर पास झालो, कारण तबल्यात मला 8 मार्क भेटले. आणि मग माझ्या दुसरीत मी वर पास झालो, म्हणजे खानदानीश आहे. म्हणजे कसं आहे ते आहे. आणि माझे मोठे भाऊ आहेत डॉक्टर घनश्याम असुदाणी, आता ते इंग्रजीचे प्रोफेसर आहेत, तेही अंध आहेत. ते माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठे. आणि मी कसं त्यांच्या फॉलोअर होतो. घनश्यामने काही सांगितलं तर विचार करायचा नाही ते बरोबर आहे की नाही, घनश्यामने सांगितलं म्हणजे आपल्याला करायचं आहे. आणि घनश्यामला थोडंसं म्हणजे ज्याला म्हणतात ना लहानपणाची बदमाशी, शाळेत जायचं नाही आहे, आपल्याला इकडे हिंडायचं आहे, तिकडे हिंडायचं आहे, वडिलांबरोबर दुकानात जायचं आहे. आणि घनश्याम शाळेत गेले नाही, पण मी जाणार नाही. आणि वडिलांना मी सांगायचो, तुम्ही घनश्यामला जे काही असेल ते सांगा, तो जर जात असेल शाळेत तर मी जाणार आहे. तर मला काहीच म्हणायचं नाही. तर ते असंच झालं की दुसऱ्या इयत्तेत आम्ही कधी शाळेत जायचो, कधी नाही जायचो. आणि एका वेळेस काय झालं की त्यानं मला समजून बुजून मला एकट्याला शाळेत पाठवलं. आणि ॲज द बॅड लक वूड हॅव इट, मला तिथे उलट्या झाल्या, लूज मोशन झाले, आणि मी आजारी पडलो. आणि असं आजारी पडलो की हॉस्पिटलाइज करावं लागलं. आणि डॉक्टरांनी नकार दिला की आता काही होऊ शकत नाही. पण आमच्या आईला खूप आपल्या गुरुवरती, ती निरंकारी म्हणजे पंथाला मानतात, गुरुवरती अगदी श्रद्धा होती. ते म्हणजे डॉक्टर काही म्हणू द्या, मला त्या चरणामृत गुरुजींच्या यांच्या मुखात माझ्या मुलाला टाकायचं आहे. आणि 3 दिवसानंतर मी डोळे उघडले, मला म्हणजे शुद्धी आली, आणि हळूहळू मी ठीक झालो. पण याच्यानंतर आईवडिलांनी कधी मला एकट्याला शाळेत पाठवलेला नाही. आणि घनश्यामजीने 2 वर्ष शाळा सोडली, आणि मीही सोडली. 2 वर्ष आपण मागे झालो. आणि नंतर घनश्यामला काय वाटलं काही नाही मला माहीत नाही, त्याने एका फाईन मॉर्निंगला जसं म्हणतात वन फाईन मॉर्निंग विजडम डाऊन्ड अपॉन हिम, आणि घनश्याम म्हणाले मी आता शाळेत जाणार आहे. मग मी गेलो. त्याच्यानंतर एक चमत्कार झाला. आम्हाला शिक्षणाची अशी गोडी लागली दोघा भावांना. कधी आम्ही फर्स्ट अँड सेकंड रँक म्हणजे इयत्ता 3री नंतर सोडलाच नाही. आणि आम्ही हायस्कूलला जेव्हा आलो तर आमचे एक सायन्सचे सर होते, मांडोडे सर, ते आम्हाला खूप इन्करेज करायचे की तुम्ही दोघं हुशार आहात, तुम्हाला मेरिटमध्ये यायचं आहे. मग आमच्या मनात एक स्वप्न निर्माण झालं, तर काही असू द्या आम्हाला मेरिटमध्ये यायच्याच आहे. खूप अभ्यास केला, म्हणजे तेवढ्या अभ्यासाची आत्ता वाटते की आवश्यकता नव्हती. 15 वेळा 20 वेळा आम्ही ते लेसन्स वाचायचो. आणि 21 जून 1988चा तो दिवस होता. आणि तो दिवस 21 जून लॉंगेस्ट डे असतो तसाच, म्हणजे एस्ट्रॉनॉमिकली. तर त्या दिवशी 10वी इयत्तेचा रिझल्ट येणार होता, आणि तो रिझल्ट लागला. मी 17वा मेरिट पूर्ण विदर्भात, आणि घनश्याम 16वा मेरिट. मला 628 मार्क्स, घनश्यामला 629 आउट ऑफ 700.
आणि हा भारतातील पहिला असं उदाहरण होतं जेव्हा अंध विद्यार्थी ओपन मेरिट लिस्टमध्ये आलेले होते. त्याच्यानंतर खूप आमचे सत्कार झाले, पुष्कळ मग संस्थांनी आमचे सत्कार केले. म्हणजे ओव्हरनाईट आम्ही हिरोज बनलो होतो त्यावेळेस. हां, ते तुमच्या परिश्रमाचंही फळ होतंच असं म्हणावं लागेल. अतिशय विस्मयकारी आणि खूप इंटरेस्टिंग असा हा तुमचा शिक्षणाचा प्रवास आहे. आपण आणखीही तुमच्या काही व्यक्तिमत्वांच्या पैलूंकडे लक्ष वेधणार आहोतच, पण तत्पूर्वी कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शको, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. विनोदजी, तुम्ही तुमचा शैक्षणिक प्रवास सांगत होता. खरं तर तुम्ही जन्मांध दोघेही, पण ही जी शिक्षणाची तुम्ही परंपरा कायम ठेवली आणि हा जो प्रवास तुमचा केला सुरू, हा तुम्ही एका विशिष्ट मुक्कामापर्यंत तुम्ही पोचलात, यशाचं एक परिमाण तुम्ही गाठलाय असं मी म्हणेन. पण हा संघर्ष काही सोपा नव्हता. तुम्ही हे सगळं कसं काय साध्य करू शकलात? इयत्ता 7वीपर्यंत आम्ही अंध विद्यालयामध्ये होतो. तेव्हा ब्रेलची पुस्तकं उपलब्ध होती. आणि 8वीनंतर आम्ही डोडस शाळेत गेलो, नॉर्मल शाळेत, आणि पुढे नॉर्मल कॉलेजला गेलो. तेव्हा विशेषतः उच्च शिक्षणाची पुस्तकं जी आहेत ती ब्रेलमध्ये उपलब्ध नाही. तर तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायचा? हा बिलकुल, अगदी चांगला प्रश्न आहे. आणि त्यावेळेस टेक्नॉलॉजी नव्हती, म्हणजे ऑडिओ सॉफ्टवेअर्स नव्हते, हा ना, स्कॅनिंगची सुविधा नव्हती जी आता आहे. तर त्यावेळेस काय होतं, समबडी हॅड टू रीड आउट द टेक्स्ट टू अस. कोणाला आम्हाला काही पुस्तकं वाचून दाखवायची किंवा टेप रेकॉर्डरची कॅसेट्स यायची त्यावेळेस, त्यावर रेकॉर्ड करून टाकायचे. तर आमचे मित्र करायचे. आणि विशेषतः आमची लहान बहीण उषा, ती डोडस आहे, ती आमच्यासाठी 2 तास पुस्तक वाचून आम्हाला दाखवायची किंवा रेकॉर्ड करायची आमच्यासाठी. तशा पद्धतीने आम्ही 10वी केलं, 12वी केलं, BA केलं. BAमध्येही घनश्याम आणि मी मेरिट यादीत होतो नागपूर युनिव्हर्सिटीच्या. आणि मग MA इंग्रजी केलं आम्ही. तर मी इंग्रजीत पूर्ण विद्यापीठात प्रथम आणि माझे भाऊ घनश्याम द्वितीय होते. आणि नंतर मी MA इतिहास केला, MA सोशॉलॉजी केलं. अशा प्रकारचे आमच्या शिक्षणाच्या घोडदौड ज्याला मी म्हणे ती सुरूच राहिली. आणि नंतर शिक्षणाची अशी मला गोडी लागली, तर आधी घनश्याम थोरल्या भावाबरोबर मी शिकायचो. नंतर राजेश आणि मी खूप विषयात आमचे विचार म्हणजे सिमिलर आहेत. तर आम्हाला वाटलं की आम्ही सायकोलॉजीमध्ये सुद्धा काहीतरी करायचं आहे. तर मग अण्णामलाई युनिव्हर्सिटी तमिळनाडूमधून राजेश आणि मी, आम्ही दोघा भावांनी MSc अप्लाइड सायकोलॉजी केली. आणि तसं म्हटलं तर भारताचे पहिले आम्ही दृष्टिहीन सायकोलॉजिस्ट सुद्धा बनलो. राजेशजी, तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास केला आणि कशी काय ह्या सगळ्या अंधत्वावर मात करून हे सगळे यश संपादन केलं? जसं मी सांगितलं की घनश्याम भाऊ आणि विनोद भाऊ यांचं मार्गदर्शन आणि एक चॅलेंज, दोन्ही गोष्टी होत्या. 7वीपासून मी म्हणजे एका मार्काने 90% पुढे गेलो. नंतर मी सुद्धा डोडस शाळेत गेलो. आणि 10वीत माझ्यासमोर चॅलेंज असा होता की 17वे आणि 16वे मेरिट तर हे आलेच होते, भारतातले पहिले. पण मला त्याच्यापेक्षा या रेकॉर्डला पुढे घेऊन जायचं होतं. आय हॅड टू बेटर दिस. तर मी पूर्ण विदर्भात द्वितीय, सेकंड मेरिट आलेलो होतो 1992ला. नंतर 1994ला पूर्ण महाराष्ट्रात मी कला संकायात 12वीमध्ये प्रथम आलो. त्याच्यानंतर LLB केलं आणि 1999ला नागपूर विद्यापीठाची 13 सुवर्णपदकं मला प्राप्त झाली LLB मध्ये. आणि मग MA इंग्लिश 2001 साली, तिथेही 6 गोल्ड मेडल्स मला प्राप्त झाली. म्हणजे एकूण 19 सुवर्णपदकं विद्यापीठाची मला प्राप्त झाली. आणि आम्हा तिघा भावंडांना मिळून तशी 32 सुवर्णपदके विद्यापीठाची आहेत. आणि माझाही मेथड ऑफ स्टडी तोच होता, कारण की ब्रेलची पुस्तकं उपलब्ध नाही आहेत. म्हणून कोणीतरी वाचून दाखवायचं, आम्ही ते ऐकायचं, नाही ते रेकॉर्ड करून घ्यायचं, जेणेकरून आम्ही पुन्हा ते ऐकू शकू. तेव्हा कम्प्युटर्स नव्हते, मोबाईल सुद्धा नव्हते. तर माझी जुडवा जी बहीण आहे लता, हिने माझ्यासाठी वाचन पुष्कळ केलं. आणि जे कॅसेट्स ऑलरेडी बनलेले होते उषाताईच्या स्वरात, ते सुद्धा माझ्या कामी पडले, कारण की यांच्यासाठी ऑलरेडी ती रेकॉर्डिंग होती. तर मी जेव्हा MA इंग्लिश केलं तेव्हा
काही पुस्तकात मला त्याच्यातली ती भेटली. तर अशा प्रकारे आणि मित्रमैत्रिणींनी ते तर केलंच केलं. तर अशा प्रकारे ही अभ्यासाची वाटचाल. पुन्हा मग पुढे जाऊन मी MSc अप्लाइड सायकोलॉजी असं आता त्यांनी सांगितलं, आम्ही दोघांनी ते सोबत केलं. तर अशा प्रकारे मी सुद्धा सायकोलॉजीमध्ये आणि LLM पुन्हा झालं माझं आणि CIIB बँकिंगमध्ये, इंग्रजीमध्ये MA, हे सगळं होत गेलं. आणि आताही शिक्षणाची आवड मला कायमच आहे. आणि काही ना काही जसं विनोदजीने सांगितलं, मी पुष्कळ विषयांमध्ये आम्ही बोलत असतो, चर्चा करत असतो आणि अशा प्रकारे हा प्रवास चालूच आहे. खरोखरच हे नेत्रदीपक यश आहे. मग पेपर लिहित असताना देखील लेखनिकाची मदत तुम्हाला घ्यावी लागते? बिलकुल. पेपर जसं लिहितो आम्ही तर रायटर किंवा लेखनिक म्हणू शकतो आपण. तर 8वी पासून किंवा 7वी पर्यंत तर आम्ही अंध विद्यालयात होतो. तर 8वी पासून डोळस शाळेत गेल्यावर प्रत्येक वर्षी आणि प्रत्येक परीक्षेला लेखनिक आमच्यासोबत आम्ही घेऊन जायचो. लेखनिका त्या बसत आम्ही वर्ड बाय वर्ड डिक्टेशन, कारण लोकांना हे कळत नाही की कशा प्रकारे पेपर लिहिले जातात. ते समजतात की ते रायटर्स लिहितात. रायटर्स टेक डिक्टेशन, ते प्रश्न वाचून दाखवतात. आम्ही शब्दशः एक एक शब्द त्यांना सांगतो आणि ते लिहितात. तर पुष्कळ आमच्या मैत्रिणीच म्हणेल मी, कारण की ऑल ओव्हर रायटर्स हॅव बीन गर्ल्स ऑलमोस्ट. तर त्यांनी आमची मदत केली अशा प्रकारे. आणि तो ज्युनियर असायला पाहिजे रायटर, आमच्यापेक्षा कमीत कमी 1 वर्ष तरी ज्युनियर असायला पाहिजे. तर त्याप्रमाणे पुष्कळ मैत्रिणींनी आमची मदत केली. आणि तो काळ असं मी म्हणू इच्छितो की आजच्यापेक्षा थोडासा वेगळा होता. तेव्हा जिनियन एक हेल्प करण्याची प्रवृत्ती होती लोकांमध्ये. आजकाल ते पैशांची प्रवृत्ती वाढलेली आहे, कारण की स्टुडंट्स आता माझ्या आहेत, आम्ही त्यांना शिकवतो, ते एक्झाम्स देतात, ते सांगतात की आजकाल लेखनिक वगैरे भेटणं असं सोपं राहिलेलं नाही. इट हॅज बिकम प्रोफेशनल नाउअडेज. पण तेव्हा ते व्हॉलंटरी सर्व्हिस करत होते, येत होते आमच्याकडे, आम्ही शोधत होतो त्यांना. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे आम्ही चांगले स्टुडंट्स होतो, आम्ही कोणालाही नाही घेऊन जाऊ शकत याच्यासाठी की नाही की त्यांनी आमची मदत करायला पाहिजे आमच्या, नाही. आम्ही जे सांगतो ते अक्षरशः बरोबर त्यांनी ते लिहायला पाहिजे. चुका झाल्या काही कामा, जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आमचे इंग्रजीचे प्रोफेसर होते परांजपे सर, त्यांनी आम्हाला बजावलं होतं, एकही स्पेलिंग मिस्टेक असेल पेपरमध्ये तर मी फर्स्ट डिव्हिजन देणार नाही त्या विषयामध्ये. आणि खरोखरच मला त्यांनी 59 मार्क दिले. कारण कितीही सांगा, एकेका शब्दाची स्पेलिंग तर सांगता येत नाही त्या काळामध्ये, अभाव असतो. आणि त्या लेखनिकाने काही ना काही स्पेलिंग मध्ये केली असेल चूक, तर त्यांना असं वाटलं की MA इंग्लिशचा विद्यार्थी तर स्पेलिंग मध्ये चूक करत आहे तर मी त्याला फर्स्ट डिव्हिजन देणार नाही. तर अशा प्रकारे असंही होतं. दिस इज ऑल्सो द साईड इफेक्ट, राईट. तर अशा प्रकारे पण लेखनिकांचा मोलाचा वाटा म्हणजे योगदान आहे आमच्या शैक्षणिक याच्यात. खरोखरीच अतिशय संघर्ष तुम्हाला हा करावा लागला आहे दुसऱ्यांवर आणि एक अवलंबून गोष्ट राहून. अजून मी सांगतो तुम्हाला, म्हणजे इंटरेस्टिंग लेखनिकांची गोष्ट तुम्ही काढली. मी 10वीत मी तुम्हाला सांगितलं की मी दुसरा मेरिट आलो होतो. पहिला मेरिट का येऊ शकलो नाही याची एक इंटरेस्टिंग कहाणी आहे. गणिताचा पेपर होता, लेखनिक माझ्या बाजूला बसली होती, 9वीची मुलगी. आम्ही एक गणिताची पाटी वापरतो, इक्विपमेंट असतात ते, त्याच्यावर आम्ही अंक लिहितो, अजून काही नाही. इट्स नॉट अ कॅल्क्युलेटर, जस्ट आम्ही लिहितो, कारण की आम्हाला आठवणीत कसं राहील. तर इन्व्हिजिलेटर त्यांना ते वाटलं की हा तर कॅल्क्युलेटर आहे, आणि मला न सांगता ते उचलून घेऊन गेले आणि माझा 1 तास वाया गेला होता त्यामुळे, आणि माझा मूड खराब झाला. पुन्हा त्यांनी आणून दिली, मी झगडलो तेव्हा, पण एक माझा गणित चुकला आणि 12 मार्क गेले. त्याच्यामध्ये लेखनिकाची काही गलती नाही, फक्त ती मला सांगू शकली नाही की नेत आहेत म्हणून, ती लहान मुलगी होती. तर अशा प्रकारच्याही गोष्टी होतात जागरूकता नसल्यामुळे. बरोबर. खूप हा मोठा संघर्ष आपण केला आणि एवढं मोठं यश मिळवलं आहे. आणखी नाही आपण तुमच्या एकंदरीत प्रवासाविषयी जाणून घेऊया, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शक हो, कार्यक्रमात घेत आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आज आपण अंधाराची प्रकाशकिरणं या शीर्षकांतर्गत डॉक्टर विनोद आसुदानी आणि राजेश आसुदानी यांच्याशी बातचीत करत आहोत. आपल्या दोघांचं पुन्हा एकदा विश्रांतीनंतर स्वागत. शिक्षणाचा हा प्रवास तुम्ही मोठ्या संघर्षाने पूर्ण केला, त्यात नेत्रदीपक असे यश देखील मिळवलं. 32 सुवर्णपदकं आज तुमच्या खात्यामध्ये दोघांच्याही आहेत. आता मला असं सांगा की तुम्ही विनोदजी
तुम्ही प्राध्यापक म्हणून आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मानवीय शास्त्र विभागात कार्यरत आहात. तर ही नोकरी मिळवण्यासाठी देखील तुम्हाला संघर्ष करावा लागला का? बिलकुल. जसं मी सांगितलं की MA मी गोल्ड मेडलिस्ट होतो हो. आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या महाविद्यालयात साक्षात्कार आमचे सुरू झाले. तर आम्हाला एक अगदी वेगळाच या समाजाचा अनुभव आला. विद्यापीठाने आम्हाला गोल्ड मेडल दिलं तोपर्यंत ठीक आहे, आणि जे प्राध्यापक वगैरे साक्षात्कारात बसायचे ते आमची म्हणजे प्रशंसासुद्धा करायचे की तू हुशार आहे, है ना, सगळं आहे. परंतु जॉब किंवा नोकरी देण्याचा जेव्हा प्रश्न होता तर त्यांच्या मनात काहीतरी पूर्वग्रह असायचे की ब्लॅकबोर्डवर तू लिहित नाही, कसं शिकवशील, किंवा मुलं तुमच्या वर्गातून पळून गेले जर तर काय करणार आहे तुम्ही. अशा प्रकारचे प्रश्न ऐकून मला खूप धक्का बसला आणि मला असं वाटलं की हे मोठे मोठे प्रोफेसर्स जे आहे शिकलेले लोक आहेत, परंतु त्यांच्यामध्ये काही विचारसरणी नाही आहे, विचार करण्याची क्षमता नाही आहे आणि संवेदनशीलता नाही आहे. समोरचा माणूस काय करू शकतो याच्यापेक्षा तो काय करू शकत नाही याच्यावरती त्यांचं सगळं लक्ष आहे. तर ते होतं. परंतु असं नाही आहे की समाजात चांगले लोक नाही आहेत. जसं मी श्री रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट होतो, मॅनेजमेंटमध्ये मला नोकरी मिळाली आणि हा काही सरकारी नोकरी नाही आहे आणि काही रिझर्वेशन नाही आहे तिथे. प्रायव्हेट कॉलेज आहे, खाजगी कॉलेज आहे. तरी पण तिथले डायरेक्टर, त्यावेळेचे डायरेक्टर डॉक्टर अनिल कायंदे, ते त्यांची खूप दूरदृष्टी होती. त्यांनी एक वाक्य म्हटलं आणि तो वाक्य म्हटला आजही माझ्या म्हणजे स्मृतीत आहे. त्यांनी म्हटलं की तू खूपच हुशार आहे, त्यात काहीच वाद नाही आहे. जर मी तुला नोकरी दिली नाही तर असं तर होणार नाही ना जगात की तुला नोकरी नाही भेटेल. तर अशा हुशार मुलाला मी नोकरी का म्हणून देऊ नये, आणि त्यांनी नोकरी मला दिली त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये. जे ग्रांटेड कॉलेज होते, सरकारी कॉलेज होते, तिथे मला नोकरी भेटली नाही, परंतु एक प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी भेटली. असंही होतं. असे चांगले माणसंही या जगात आहेत. राजेश, तुमच्या बाबतीत काय झालं? आज तुम्ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारख्या महत्त्वाच्या वित्तीय संस्थेमध्ये एका महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहात. कशी तुम्हाला ही नोकरी मिळाली? मी सुद्धा LLB गोल्ड मेडलिस्ट होतो. त्याच्यानंतर मी MA इंग्रजी केलं. LLM तेव्हा केलं नाही मी. आणि माझा ध्येयही हाच होता की मी सुद्धा टीचिंग लाईनमध्ये एक लेक्चरर म्हणून कार्य करावं, आणि मला त्याची आवड अजूनही आहे. तसं मी 3 विषयांमध्ये नेट उत्तीर्ण केलेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर, इंग्रजी, लॉ आणि सायकोलॉजी. परंतु हे घडू शकलं नाही. आता जसं विनोदजी सांगत होते की लोकांचा जो दृष्टिकोन आहे आजपासून 25 वर्ष आधीचा आणि आत्ताचाही, की हे असतील गोल्ड मेडलिस्ट पण कसं कंट्रोल करतील, कसं शिकवतील, काय करतील, ते काही होऊ शकलं नाही. पुष्कळ इंटरव्ह्यू मी दिले आणि नंतर नोकरी तर पाहिजेच. नोकरीसाठी प्रयत्न करता करता पहिले मला इंडियन रेल्वेमध्ये नोकरी लागली. 2-3 वर्ष तिथे मी उद्घोषक म्हणून होतो इंडियन रेल्वेला, कानपूर सेंट्रलला. आणि त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकेचं फॉर्म भरलं आणि तिथे टफ सिलेक्शन प्रोसिजर IAS सारखंच असतं. तिथून मला मी क्लिअर करून आणि मला रिझर्व्ह बँकेमध्ये ग्रेड B DR म्हणतो आम्ही त्याला. तर भारतातला पहिला अंध व्यक्ती आहे मी जो ग्रेड B DR म्हणून रिझर्व्ह बँकेमध्ये रुजू झालो मी सन 2004ला. त्याच्यानंतरही प्रयत्न चालू होते माझे टीचिंग लाईनमध्ये जायचे. पण त्याच्यानंतर अजून एक त्यांना हे वाटलं की तुम्ही तर रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थेमध्ये इंटरव्ह्यूमध्ये समोरासमोर सांगायचे मला की तुम्ही गंमत करता का, तुम्ही शिकवायला याल का. म्हणजे दॅट वॉज दी प्लॉय टू कव्हर अप देअर रिलक्टन्स टू डेप्यूट मी, राईट. तर म्हणून ते तसं सांगायचं की तुम्ही ते येणार नाही आहे आमच्याकडे. मी म्हटलं तुम्ही सिलेक्शन करून तर द्या, मग मी येईन की नाही हे मी ठरवतो आणि मी येईल. यायचं आहे म्हणूनच मी इंटरव्ह्यूमध्ये आलो आहे. तर अशा प्रकारे ते होत गेलं. आणि एक वेळा तुम्ही एका संस्थेमध्ये गेले तर मग बाहेर पडणं थोडं अवघडच असते. तर अशा प्रकारे आज 20 वर्ष पूर्ण केलेली आहेत मी रिझर्व्ह बँकेमध्ये आणि प्रमोशन सुद्धा झालेलं आहे. मी तिथे असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून कार्य करत आहे. आपली आय एम डिस्चार्जिंग माय ड्युटीज. पण माझी खरी आवड तुम्ही जर आजही विचारली
तर ती शिक्षण क्षेत्रात शिक्षकाचीच आहे. वा. मग ही आवड तुम्ही जपली आहे का? म्हणजे तुमच्या नोकरी व्यतिरिक्त काही तुम्ही असे लेक्चर्स द्यायला किंवा समुपदेशनाला वगैरे काही? हो, तसं मी रिझर्व्ह बँकेमध्ये लागल्यानंतरही शिक्षण कायम ठेवलं. MSc अप्लाइड सायकोलॉजी आणि LLM तिथेच राहून मी केलं, नेट तिथेच राहून केलं. पण पुन्हा मी PhD साठी पुढे करू शकलो नाही, कारण की 8-9 तास तुम्हाला इथे द्यावे लागतात अशा नोकरीमध्ये, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. बरोबर. तर गालिबचा एक शेर आहे, फिक्र दुनिया में सर खपाता हूँ, मैं कहाँ और ये वबाल कहाँ. तो ये ऐसी बात हो गई. तर म्हणून ते इथेच राहता आणि मग आम्ही मग नंतर लेक्चर्स म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तयारी करून घेणे आमचे स्टुडंट, त्याच्यावर आम्ही येतो नंतर बोलतो. तर ते आमच्या तशा ॲक्टिव्हिटीजही चालू आहे. तुमच्या शिक्षण क्षेत्रासोबतच तुम्ही तुमच्या नोकऱ्या सांभाळून, तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळून, प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळून तुम्ही सामाजिक दायित्वाची जाणीव देखील जपलेली आहे. तर ह्या तुमच्या सामाजिक कार्याविषयी जाणून घ्यायला आवडेल, त्याच्याविषयी सांगा. आम्ही ज्या संघर्षाच्या मार्गाने गेलो तर कुठेतरी आमच्या मनात असं एक भाव आला, तर आम्हाला काहीतरी करायचं आहे. मी प्रोफेसर झालो, माझे मोठे भाऊसुद्धा प्रोफेसर झाले, राजेश RBIला गेला. आम्ही हुशार होतो आणि आम्हाला आईवडिलांच्या म्हणा, मित्रांच्या म्हणा साथ भेटली, राईट. परंतु सगळे एवढे लकी असतील का? तर त्यांच्यासाठी काहीतरी आम्हाला जे जमेल ते करायचं आहे. आणि ते आपल्या विद्यार्थी जीवनापासूनच आम्हाला असं वाटायचं. तर आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा द नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर द इंटिग्रेशन ऑफ द ब्लाइंड या नावाची संस्था सुरू केली. आजही मी त्याचा अध्यक्ष आहे आणि लहान मोठे कार्य आम्ही दृष्टिहीनांसाठी करीत असतो. आमचं ध्येय काय आहे? टू ब्रिंग देम इन टू द मेन स्ट्रीम ऑफ द सोसायटी. हे काही वेगळे म्हणजे ग्रहाचे प्राणी नाही आहेत, या समाजाचाच ते एक सदस्य आहेत. त्यांनाही अपॉर्च्युनिटीज पाहिजे, त्यांनाही नोकरी पाहिजे, त्यांच्याही संवेदना आहेत, त्यांचेही काही म्हणजे सपने आहेत. तर अशा भूमिकेतून आम्ही सुरू केलं आणि राजेशसुद्धा खूप त्यामध्ये ॲक्टिव्ह आहे. त्यांनी 2 संस्था अजून सुरू केली आहेत, तो सांगेल. तर काहीतरी आपण करायचं आणि या मुलांसाठी जो काही संघर्ष आहे त्याला कमी करता जर आम्हाला आलं तर आम्हाला छान वाटेल. राजेशजी, आपण कुठल्या संस्था चालू केल्या आणि कोणकोणते उपक्रम आपण या अंध लोकांच्या उत्थानासाठी राबवत आहात? माझाही ध्येय असाच होता की आम्ही एस्टॅब्लिश झालो, नोकरी वगैरेला लागलो, पण सर्वच तेवढे लकी नसतील, त्यांना सपोर्ट, पारिवारिक सपोर्ट नसेल, तर आम्ही काहीतरी त्यांच्यासाठी करायला हवं. या हेतूने मी जेव्हा नागपूरला आलो, पण सगळ्यात पहिली पोस्टिंग माझी हैदराबादला होती, कारण की ट्रान्सफरेबल जॉब आहे. तर जेव्हा नागपूरला आलो मी, तर मला असं वाटलं की आता काहीतरी करायला हवं. तर सुरुवातीला मी काय करत होतो की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करून घेत होतो विद्यार्थ्यांकडून. नागपूरमध्ये जे अंध विद्यार्थी आहेत, 2010 साली सुरू केलं मी, पण ते इन्फॉर्मली, कधी कोणाच्या घरी, कधी कुठे. नंतर मला वाटलं की याचा आपण एक संस्थेचं रूप द्यायला हवं. तर आम्ही डेअर नावाची संस्था स्थापन केली, डिसॅबिलिटी ॲडव्होकेसी रिसर्च अँड एज्युकेशन. तर नावावरूनच स्पष्ट आहे की एज्युकेशन, रिसर्च आणि ॲडव्होकेसी. तर एज्युकेशनसाठी आम्ही आताही क्लासेस चालवतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतो, त्यांना मार्गदर्शन करतो फ्री ऑफ कॉस्ट, निशुल्क. आणि आमच्या संस्थेमधून मार्गदर्शन प्राप्त झालेले नाहीत कमीत कमी 40 ते 50 विद्यार्थी मागील 5-6 वर्षांमध्ये वेगवेगळ्या बँकांमध्ये आणि वेगवेगळ्या गव्हर्नमेंट जॉब्समध्ये लागलेले आहेत. तर अशा प्रकारचा हा आमचा उपक्रम नेहमीच चालू असतो. त्याच्या व्यतिरिक्त इंग्रजी, इंग्लिश स्पीकिंग आणि कम्प्युटर्स यांचाही अभ्यास आम्ही त्यांच्याकडून करून घेतला. क्लासेस रेग्युलरली चालायचे, आजकाल रेग्युलरली नाही आहेत लॉकडाऊन नंतर, पण तरी आम्ही शनिवारी रविवारी गाईड करायला तिथे जात असतो. आणि डेअरमध्ये आजही कम्प्युटर, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि इंग्लिश याची तयारी करायची असेल कोणत्याही अंध विद्यार्थ्याला नागपूरमध्ये, तर ते आम्हाला अप्रोच करू शकतात मला. तर हा तर उपक्रम आमचा चालूच आहे डेअर. आणि पुष्कळ दुसरे उपक्रम आता आहेत पाईपलाईनमध्ये. पण दुसरी अशी, आता बँकेमध्ये लागल्यानंतर एक मी डेअरचाही संस्थापक अध्यक्ष आहे आणि दुसऱ्या संस्थेचाही, त्याला विबिवा नाव दिलेलं आहे मी, VIBEWA.
म्हणजे व्हिज्युअली इम्पेअर्ड बँक एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन. बरं. ही पूर्ण देशाची संस्था आहे. आमचे 600 पेक्षा जास्त सदस्य आहेत वेगवेगळ्या बँकांमध्ये जे कार्यरत आहेत. आणि आमचा हेतू हा आहे की बँकिंग असं फील्ड आहे कारण वित्तीय फील्ड आहे, तर लोकांना सहजासहजी विश्वासच बसत नाही की अंध व्यक्ती सुद्धा बँकेमध्ये कार्य करतात. ते काय करतील, तुम्ही काय करता बँकांमध्ये, असंही ऐकलं की यांना कोण, अंधांना कोण जॉब देतो बँकांमध्ये, अशा प्रकारची मानसिकता आहे. तर आम्ही तिथे झटतो की काय करू मानसिकता शकतो. दूर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता. फक्त मानसिकता दूर करण्यासाठी आणि नाही, त्यांना खरोखर मदत अडचणी करणं. सुद्धा आहेत. खरोखरच्या अडचणी सुद्धा आहेत. त्या अडचणी आपण जाणून घेऊया. बिलकुल. पण कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तेव्हा दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. राजेशजी, तुम्ही जे सामाजिक काम एवढं मोठं करत आहात, अंधांच्या उत्थानासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांना सहकार्य देण्यासाठी, याच्यासोबतच तुमचं एक महत्त्वाचं योगदान राहिलं आहे की 2016 साली शासनाने जो दिव्यांगांसाठी एक कायदा तयार केला, त्या कायद्यामध्ये तुमच्या मार्गदर्शक सूचना आणि ज्या काही तुम्ही सजेशन्स दिले आहेत त्याचं इन्क्लूड त्या करण्यात आल्या होत्या, त्यांचा समावेश करण्यात आला होता. तर हे सगळं कसं काय झालं? आता जेव्हा नवीन कायदा बनत होता तेव्हा कन्सल्टेशन्स होत होते. मी प्रत्येक कन्सल्टेशनला जात होतो कारण मी सांगितलं मी LLM आहे आणि डिसेबिलिटी लॉजवरच माझं रिसर्च होतं, डिझर्टेशन होतं. तर विज्ञान भवनला 2011ला शेवटची बैठक झाली लीगल फ्रॅटर्निटीची. तिथेही मी गेलो होतो आणि तिथे मी त्यांना सूचना केल्या, बाकी लोकांनीही केल्या आणि काही सूचना माझ्या सामील झालेल्या आहेत, त्याबद्दल मला चांगलं वाटतं, आणि काही नाही झालेल्या आहेत. तर मेन अशी माझी सूचना होती की युनिक डिसेबिलिटी ID जो आता बनत आहे, तर तो डिसेबिलिटी सर्टिफिकेट जो ऑलरेडी बनलेला आहे तोच युनिक डिसेबिलिटी ID मानण्यात यावा आणि प्रत्येक ठिकाणी नवनवीन पुन्हा पास बनवा, पुन्हा कार्ड बनवा, पुन्हा हे करा, पुन्हा ते करा, त्याच्यापेक्षा त्याला एक वैधानिक मान्यता देण्यात यावी. डिसेबिलिटी सर्टिफिकेटला एक संविधानिक मान्यता देण्यात यावी. आता तो पूर्णच्या पूर्ण तर नाही आहे माझा जो सुझाव आहे, पण काही ना काहीतरी तर होतच आहे, UDID बनत आहे. तर अशा प्रकारच्या अजूनही काही सूचना होत्या रिझर्वेशन बद्दल, बाकीबद्दल, तर त्यामध्ये आम्ही झटत आहोत. काही होत आहे, काही नाही होत आहे, तर चालू आहे ते काम. पण तेही तुमचं योगदान खूप महत्त्वाचं राहिलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. राष्ट्रपती पुरस्कार मला जो भेटला तो रोल मॉडेल म्हणून भेटला होता, डिसेबल्ड म्हणून. त्याच्या संबंधी सांगा ना. 2020चा पुरस्कार आहे, 2021ला भेटला. तर त्याच्यामध्ये शिक्षण, कायद्याविषयीचं काम, साहित्य सगळं काही आलेलं आहे. ते रोल मॉडेल म्हणून त्यांनी मला, रामनाथ कोविंदजी जेव्हा राष्ट्रपती होते ते तिथे बोलवून, विज्ञान भवनमध्येच तो प्रोग्राम होता आणि तिथे 3 डिसेंबर 2021ला ते सन्मानित करण्यात आलेलं होतं. ही खरंच अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. विनोदजी, तुम्ही तुमचा सगळा व्यवसाय सांभाळत असताना आणखी कोणते छंद तुम्ही जोपासले आहेत तुमच्या आवडीचे? मला साहित्याचा छंद आहे, लिहिण्याचा छंद आहे. जेवढं 25 वर्ष झाली आहेत मी म्हणजे कमिटेड रायटर म्हणून, म्हणजे एक रेग्युलर लिहितो आहे. तुमची 16 पुस्तकं म्हणजे तशी माझी 19 पुस्तकं प्रकाशित झाली आहे. 19. त्याच्या व्यतिरिक्त 18 पुस्तकं मी सिंधी भाषेतून इंग्रजीत अनुवाद केली आहेत. तसं म्हटलं तर 37 बुक्स माझी पब्लिश झालेली आहेत. त्यामध्ये इंग्रजीची पुस्तकं आहेत, माझ्या मातृभाषेत सिंधी पुस्तकं आहेत आणि हिंदी भाषेतीलही पुस्तकं आहेत. यांचा तुमच्या लिखाणाचा विषय साधारण कुठला असतो? मी काही अकॅडमिक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि नंतर मी कवी आहे, तर माझे काव्याचे संग्रह आहेत. म्हणजे 6 सिंधीमध्ये काव्यसंग्रह आहेत, 2 हिंदीमध्ये काव्यसंग्रह आहेत, 1 इंग्रजीमध्ये काव्यसंग्रह आहे आणि इंग्रजीमध्ये नॉव्हेल आहे, शॉर्ट स्टोरी आहे. तर मध्ये प्रत्येक फॉर्ममध्ये माझं लिटरेचर आहे आणि आजवर मी लिहितो आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2023ला पहिले महाराष्ट्र सिंधी साहित्य अकादमीच्या अखिल भारतीय जीवन गौरव पुरस्कार मला भेटला आणि नंतर 2023मध्ये केंद्रीय साहित्य अकादमीच्या, जो भारत सरकारचा सर्वात मोठा पुरस्कार, सर्वोच्च पुरस्कार साहित्याचा मानला जातो, तो माझ्या सिंधी भाषेतील गझल संग्रह आहे, हथू पकडजा याने लेंड मी दाई हँड, या पुस्तकावर मला भेटला. आणि मी भारतातील पहिला असा प्रज्ञाचक्षू लेखक आहे ज्याला हा केंद्रीय साहित्य अकादमीचा पुरस्कार भेटलेला आहे.
त्यासाठी आमच्या सगळ्यांकडून तुमचं मनपूर्वक अभिनंदन. ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे असं म्हणायला हवं. या निमित्ताने तुमच्या त्या गझल संग्रहातली एखादी गझल जर तोच तुम्ही गझल आपण ज्याला ऐकली. म्हटलं हातो पकड जा, त्या टायटलची जी गझल आहे, टायटल गझल, त्याचे 2-4 शेर मी आणि हे बघा की मी ब्रेलमध्ये लिहितो आधी आणि नंतर मी त्याला डिक्टेशन देऊन, आपण जेव्हा पुस्तक जेव्हा छापायची असेल तेव्हा कोणाला डिक्टेशन देतो आणि मग प्रिंट करून घेतो. तर ही आमची ब्रेल आहे असं मला बघता येईल श्रोतांना. तर या ब्रेलमध्ये मी माझी जी स्वतःची पोएट्री आहे ती सर्वात पहिले मी ब्रेलमध्ये लिहितो. सिंधीमधील गझल सांगतोय आणि राजेश त्याचा हिंदीमध्ये अनुवाद करणार आहे. कदहे माँ जे खुद खां ड्रिजा हथ पकड़ जा, अगर बेवजह ई रुआ हथ पकड़ जा. गर कभी मैं खुद से लर्जूं थामना हाथ, जो कभी बेवजह रोऊं थामना हाथ. कदह वड फुड़े मीह में ककर पोया, जे पेरे उघाड़े ड्रुका हथ पकड़ जा. बारिशों में बादलों का पीछा करते, जो मैं नंगे पांव दौड़ूं थामना हाथ. सितारन जी महफिल मां अधरात जो मां, जे गमगीन मोटी अचा हथ पकड़ जा. चांद तारों से भरी इन महफिलों से, जब मैं गमगी हो के आऊं थामना हाथ. वञा थो खुदा वटि मगर यादि रख तूं, जे खाली हथे मां वरां हथ पकड़ जा. जा रहा हूँ अब खुदा के पास देखो, रीता जो मैं वहाँ से पलटूं थामना हाथ. वाह वाह. ये आखिरी शेर है जी. कि तसव्वुर बि तुंहिंजो पिरीं तात तुंहिंजी, तसव्वुर बि तुंहिंजो पिरीं तात तुंहिंजी, जॾहिं साह अंतिम खणा हथ पकड़ जा. तसव्वुर तुम्हारा है याद भी तुम्हारी, सांस जब मैं अंतिम लूं थामना हाथ. वाह वाह, क्या बात आहे. खूपच सुंदर. ह्याच नोटवर आपण विश्रांती घेऊया आणि पुन्हा तुमच्या नवीन पैलूकडे आपण वळूया. दर्शक हो, कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. तुम्ही जी एक अतिशय सुंदर अशी गझल आम्हाला ऐकवली त्याबद्दल तुमचं खरोखरच किती कौतुक करावं हे समजत नाही आहे. पण ह्या सगळ्या तुमच्या प्रवासामध्ये अजून काही राहिलं आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण यशाची इतकी मोठी शिखरं तुम्ही पादाक्रांत केलेली आहेत, एका विशिष्ट मुक्कामावर तुम्ही पोचला आहात, तरी पण काही करायचं राहिलं असं तुम्हाला वाटतं का? मला खूप साहित्य लिहायचं आहे. वेगवेगळ्या विधांमधून ते लिहायचं, वेगवेगळ्या फॉर्म्समधून मला साहित्य लिहायचं आहे. आणि जे दृष्टीहीन आहेत त्यांच्यासाठी एक साहित्य मंच मी तयार केलेला आहे. विवा, व्हिज्युअली इम्पायर्ड रायटर्स असोसिएशन, यांच्या माध्यमातून त्या व्हिज्युअली चॅलेंज जे लेखक आहेत त्यांच्या प्रतिभेला आम्ही एक वाव देणार आहे, त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे, त्यांना म्हणजे एक चान्स देणार आहे, त्यांनाही साहित्य क्षेत्रात पुढे यायला. राजेश, तुम्हाला काय वाटतं? साहित्य ते लिहायचंच आहे पुष्कळसं. 4 पुस्तकं आहेत माझी अजून आणि पुष्कळ अजून लिहायचंच आहे. म्हणजे लेखनाच्या क्षेत्रात, त्याच्या व्यतिरिक्त मनोविज्ञान हा माझा आवडता विषय आहे. त्याच्यात काही नवनवीन शोधसुद्धा लावता येतील आणि नाहीतरी काउन्सिलिंग ही पुष्कळ मोठी अनमेट नीड आहे विकलांगांसाठी आणि बाकीच्यांसाठी. तर त्यामध्येही ॲज अ काउन्सिलर म्हणून, ॲज अ सायकोथेरपिस्ट म्हणून काही करायचं आहे. बरोबर. त्यानंतर सरकार असेल, हा समाज असेल, प्रशासन असेल, यांच्याकडून दिव्यांग म्हणून तुमच्या काही अपेक्षा आहेत का? त्या अपेक्षा तुम्ही व्यक्त कराव्या. अपेक्षा बिलकुल साधारण आहे. समाजाकडून अशी अपेक्षा आहे तर समाजाला संवेदनशील व्हायला हवा आणि दिव्यांगांना त्यांनी स्वीकार करायचा, दिव्यांगांमध्ये जे योग्यता आहे त्याला स्वीकार करायची. आणि सरकारमधून एकच अपेक्षा आहे, तर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहे किंवा पॉलिटिकल बॉडीज आहे, पंचायतपासून ते संसदेपर्यंत दिव्यांगाचे प्रतिनिधी प्रत्येक बॉडीवर असणे आवश्यक आहे. कारण हा लोकतंत्र आहे, डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये दिव्यांगाचे जर पार्टिसिपेशन नसेल तर मग कसली डेमोक्रेसी आमच्यासाठी? हा एक मोठा प्रश्न आहे. वी वॉन्ट अ स्पेस फॉर द डिफरंटली एबल पीपल इन द एंटायर सिस्टीम. राजेशजी, आपण काय सांगाल? समाजाकडून माझी अपेक्षा ही आहे की दिव्यांगता, विकलांगता
कोणालाही येऊ शकते. म्हणून कोणीही अंध अपंग काहीही होऊ शकतो. म्हणून कोणीही असा विचार करून पाहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागायला पाहिजे. दिव्यांगांसोबत दिसत नाही, काही ऐकू नाही, काय काय कोणी तुम्ही येऊ शकता, कोणी येऊ शकतं, बसल्या बसल्या येऊ शकतं. तर अशा प्रकारची संवेदनशीलता बाळगायला पाहिजे. या अपेक्षा तुमच्या पूर्ण होत अशी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर तुमच्या कामाचा, तुमच्या यशाचा आवाका इतका मोठा आहे की अनेकांनी, अगदी अंधच नाही तर सामान्य लोकांनी देखील तुमच्यापासून प्रेरणा घ्यायला पाहिजे. अशा लोकांसाठी किंवा विशेषतः अंध आणि दिव्यांगांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? विनोदजी, आपण काय सांगाल? स्वतःच्या क्षमता स्वीकार करा, त्याचप्रमाणे स्वतःची मर्यादा सुद्धा, मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही याची क्लिअरिटी असू द्या. तुम्ही जे काय करू शकाल, अंध असाल पण पुष्कळ गोष्टी आम्ही करू शकतो, काही गोष्टी करू शकत नाही, त्यालाही आपल्याला स्वीकारलं पाहिजे ॲज इट इज. म्हणजे वी हॅव टू बी रिअलिस्टिक. आणि तुम्ही थांबू नका. कोणी काही म्हटलं ना तरी आत्मविश्वास म्हणजे खचता कामा नये असं मला वाटतं. आणि सहयोग पाहिजे परिवाराचा, समाजाचा. जसं परिवाराचा सहयोग भेटला मला, आईवडिलांचा, आता माझी पत्नी आरती आहे, मुलं आस्था आणि विनय आहे, तो सहयोग जर मिळाला ना दिव्यांगाला, परिवाराचा आणि समाजाचा, तर पुष्कळ काही करू शकतो. मीही तेच म्हणू इच्छितो, इंटरडिपेंडन्स इज द की. जसं परिवाराचा सहयोग मिळाला, आता आम्हाला मिळाला, आता माझी पत्नी नंदा, अकल्पिता आणि सजग हे माझे मुली आणि मुलगा, त्यांचा सहयोग, सर्वांचा सहयोग, एकमेका सहाय्य करू. अवघे धरू सुपंथ ज्याला म्हणतात रामदास स्वामी. आणि मी एक शेअर मध्ये म्हणतो, इंटरडिपेंडेंस मीन्स किसी के हाथ का मुझको सहारा मिल गया, वरना कहाँ मैं और कहाँ ये रास्ते पेचीदा पेचीदा. खरी गोष्ट आहे. म्हणजे आत्मविश्वासपूर्ण जगणं आणि आपल्या मर्यादांनाही स्वीकारणं आणि त्याच्यातून आपल्या यशाची वाटचाल करणं, हा एक संदेश तुमच्या या दोघांच्या बोलण्यातनं आपण अंध लोकांना, दिव्यांगांना आणि सामान्य लोकांना देखील देऊ शकतो. आज आपण दोघंही या ठिकाणी आलात. खूप प्रेरणादायी असा प्रवास जो तुमचा होता तो आमच्या प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवलात. याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपला मनपूर्वक आभार मानतो आणि आपला निरोप घेतो. दूरदर्शनला खूप खूप धन्यवाद. मला ही संधी दिली. शुक्रिया, धन्यवाद.